51 तोळे सोनं, सासरे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि मृत वैष्णवी। पुण्यातील भुकुम गावातील खळबळजनक प्रकरण। पुण्यातील भुकुम गावात घडलेला वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडलाय। 23 वर्षीय वैष्णवीने गळफास घेऊन आत्महत्या केली। या घटनेमागे सासरच्या मंडळींचा छळ आणि हुंड्याची मागणी असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे। वैष्णवीच्या आई-वडिलांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप कोणते केलेत? वैष्णवी शशांक हगवणे वय 23 हिने बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेतला, त्यामध्ये तिचा मृत्यू झालाय। आत्महत्या केलेल्या वैष्णवीच्या आई-वडिलांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केलाय। हुंड्यासाठी आपल्या लेकीचा छळ सुरू होता, त्यातून तिने आत्महत्या केली असल्याचा आरोप वैष्णवीच्या आई-वडिलांनी केलाय। दरम्यान याच वैष्णवी हगवणेच्या एका कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे या ऑडिओ क्लिपवरून आता वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत। वैष्णवी आणि शशांक यांचा 28 एप्रिल 2023 रोजी सुसगाव येथे प्रेमविवाह झाला होता। घरच्यांच्या विरुद्ध जाऊन वैष्णवीने हे लग्न केलं होतं, परंतु तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला होता, असंही तिचे आई वडील सांगत होते। वैष्णवीच्या घरच्यांनी अगदी शाही पद्धतीने लेकीचं लग्न करून दिलं। लग्नात लाखोंचा खर्चही करण्यात आला। वैष्णवीच्या घरच्यांनी तिला लग्नात हुंडा म्हणून तब्बल 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी घेतली। एवढंच नव्हे तर सनीज वर्ल्ड या ठिकाणी लग्न करून देण्याच्या बोलीवर मुलीशी लग्न करून दिलं, अशी माहिती FIR मधून समोर आली आहे। लग्न झाल्यानंतर साधारण 4-5 महिन्यांनी सासू लता हगवणे यांनी चांदीची भांडी मागितली, ती दिली नाहीत म्हणून त्याचा राग मनात धरून सून वैष्णवीस घालून पाडून बोलून तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला। सासू लता, नणंद करिश्मा हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे तसेच दीर सुशील हगवणे यांनी शारीरिक आणि मानसिक त्रास देणं सुरू केलं, अशी माहिती FIR मध्ये देण्यात आली आहे। तसेच पती शशांक याने वैष्णवीला तिच्या माहेरच्यांकडून जमीन खरेदी करण्यासाठी 2 कोटी रुपयाची मागणी केली आहे। त्यावेळी तिच्या माहेरून पैसे न मिळाल्याने जावई शशांक यांनी घरी जाऊन वैष्णवी हीच तुझ्या बापाने मला पैसे दिले नाहीत, तुझ्या बापाला काय भीक लागली का, ती तुला काय फुकट पोषणार आहेत का, तुझ्या बापाने मला पैसे दिले नाहीत तर मी तुझ्या अख्ख्या खानदानाचा काटाच काढतो, असं म्हणत वैष्णवीला धमकी दिली आहे। याबाबत वैष्णवीने माहेरी सांगितलं असल्याचा उल्लेख FIR मध्ये करण्यात आलाय। वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत। वैष्णवीची आत्महत्या नसून खून झाल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला होता। या घटनेनंतर राजेंद्र हगवणे आणि त्यांचा दुसरा मुलगा सुशील हगवणे हा फरार आहेत, तर वैष्णवीचे पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे। तसेच वैष्णवीच्या 9 महिन्याच्या मुलाचा ताबा आता वैष्णवीच्या आई वडिलांकडे देण्यात आलाय। या संपूर्ण प्रकरणात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही थेट आदेश दिलेत। या संपूर्ण प्रकरणात महिला आयोगांचाही मोठा पाठिंबा होता। या संपूर्ण प्रकरणात चित्रा वाघ, रुपाली चाकणकर, रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे तसेच नीलम गोरे यांनीही मोठा पाठिंबा देत याच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे। या संपूर्ण प्रकरणात न्याय मिळेल हीच अपेक्षा आपण करूयात। आणि तुम्हाला या प्रकरणाविषयी काय वाटतं? तुमच्या आजूबाजूला अशा काही घटना होत असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।